सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड सिन्नर फाटा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहे। काहींना यात जीव सुद्धा गमवावा लागलाय। संपूर्ण शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर खड्डे पडलेले असून वारंवार विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी प्रशासनाला तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते। त्यामुळेच 23 जुलै रोजी 22 वर्षीय तरुण समीर मोहन दाते हा सिन्नर फाटा येथून मोटरसायकलने असताना खड्डे चुकवायच्या नादात त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोक्यावरून कंटेनर गेलाय आणि त्याचा जागेवर दुर्दैवी मृत्यू झालाय। समीर हा घरात एकुलता एक असल्याने कुटुंबियांवर मोठे संकट उभे राहिले। युवा शिवसेना नाशिक जिल्हा प्रमुख राहुल ताजनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजता नाशिक रोड विभागीय मनपा कार्यालयात मनपा अधिकारी त्रिभुवन यांना निवेदन देण्यात आले। मनपा अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात होत असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू तसेच समीर दाते यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी। शहरातील तसेच नाशिक रोड भागातील मुख्य रस्त्यांची कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा शिवसेना पक्षाच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। यावेळी माजी नगरसेविका भारती ताजनपुरे, संतोष साळवे, योगेश भोर, रोहित गाडे, आकाश निकम, प्रमोद शिंदे, किरण डहाळे आदी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक पुणे हायवे आपल्या सिन्नर फाट्यापासून उड्डाणपूल सुरू होतो। त्या उड्डाणपुलावर 23 जुलै रोजी दाते म्हणून आमच्या येथील रहिवासी मुलगा खड्ड्यात पडून आणि त्याच्यानंतर त्याला उठायच्या आतच त्याच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळं त्याचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। परंतु याच्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार नाशिक महानगरपालिका आहे आणि नाशिक महानगरपालिका हा दरवर्षी कोट्यावधी रुपयांचं पावसाळी जे त्यांचं टेंडर असतं हे पावसाळी टेंडर काढतं। परंतु खड्डे कुठल्या शहरामध्ये जिथे खड्डे असतील तिथले खड्डे ते बुजवत नाही, कारण काहीतरी कारण सांगून धातूर मातूर उत्तर देतात आणि वेळ निभावून नेतात आणि नंतर त्याचं काय होतं त्या एवढ्या निधीचं माहित नाही। आताही आम्ही मॅडमला निवेदन दिलं आणि त्या तेच सांगत होत्या का प्रोसेसमध्ये माझं असं म्हणणं आहे का पाऊस हा दरवर्षीच येतो, हे निसर्ग चक्र आहे। जून मध्ये पाऊस येतो तर ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पाऊस चालू असतो आणि हे महापालिकेला का माहित नाही का? जे कोणी अधिकारी बसतात, जे प्रशासन वरतून आता पाठवतंय त्या अधिकाऱ्यांना हे नवीन आहे का? आम्हाला तिथूनच रोजचं यायचं जायचं असतं। घरी शाळेतला मुलगा येईल किंवा घरातला कर्ता पुरुष मुलगा असो, घरी येईपर्यंत आमच्या इकडच्या सगळ्या नागरिकांचा जीवात जीव राहत नाही आणि हा जीव एवढा स्वस्त झालाय का खड्ड्यात पडून मरायचा। त्यासाठी आम्ही महानगरपालिकेला शिवसेनेच्या वतीनं निवेदन दिलंय आणि त्यांना 8 दिवसाची मुदत दिली। येत्या 8 दिवसात हा रस्ता चांगला, नुसते खड्डे बुजवायचे नाही तर हा चांगला सुस्थितीत आणावा असं आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीनं सांगितलंय आणि त्यांनी 8 दिवसात जर नाही केलं तर शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईल सिन्नर फाटा येथे मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल आणि जी सर्व आंदोलनाची जी पुढची जी काही त्याच्यावर होईल परिणाम ती सर्वस्वी महानगरपालिका आणि त्यांचे जे ठेकेदार असेल सर्वस्वी ते जबाबदार राहतील। आणि आम्ही आग्रह करणार आहोत पोलीस प्रशासनाला का महानगरपालिकेवर सदृश्य मनुष्यवधाचा 304 हा गुन्हा दाखल करावा। यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते हे आग्रही असतील आणि येणाऱ्या या 4 तारखेला हे आंदोलन होईल आणि या आंदोलनाला सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं याच्यातून मी आवाहन करते आणि थांबते। आज नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी यांना नाशिक रोड शिवसेना प्रभाग क्रमांक 19 चे सर्व पदाधिकारी असेल, युवा सेना असेल, शिवसेना असेल यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। खरं तर 23 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरती एक अपघात झाला। तो अपघात होण्याचं मुख्य कारण असं होतं की खड्ड्यांमध्ये एका युवकाची 2 व्हीलर घसरून ती पडली, तो पडला आणि त्याच्या अंगावरनं ट्रक गेली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। तो युवक अवघ्या फक्त 22 वर्षाचा होता। त्याच्या
वरती त्याचं घर कुटुंब अवलंबून होतं. त्याच्याकडं त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांचा तो एकमेव सहारा होता आणि असा त्या युवकाचा त्या ठिकाणी बळी गेला. अशीच घटना मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी घडली होती. मागच्या वर्षी सुद्धा आमच्या वतीने आम्ही मिश्रा म्हणून युवक हा दगावला होता, तर त्या संदर्भात निवेदन दिलं होतं. त्याच्यावर ठोस कुठलीही कारवाई नाशिक मनपाच्या अधिकाऱ्यांनी त्या विभागाने केली नाही. त्याच्यामुळं ह्या मुलाचा सुद्धा मृत्यू ह्याच मनपा अधिकाऱ्यांमुळेच झाला, हे आमचा ठोस त्यांच्यावर आरोप आहे. आणि खरं तर यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा का दाखल करू नये? का बरं? यांच्या भोंगळ्या कारभारामुळं त्या मुलाचा त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला. खरं तर संपूर्ण शहर खड्डेमय आहे, परंतु तेवढं असताना सुद्धा आम्ही आता विभागीय अधिकाऱ्यांना भेटलो, परंतु त्यांची फार मोठी रावीची भाषा होती. ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हत्या. त्याने आमचं खड्डे बुजवायचं काम चालू आहे. खऱ्या अर्थाने ते दगडाचे काही तुकडे म्हणजे खडी टाकताय, मोकळीच्या खडीमधून मोटरसायकल स्लिप होत आहे आणि लोक पडताय, कोणाचा हात मोडतोय, कोणाचा जीव जातोय. तर त्वरित नाशिक महानगरपालिकेने या खड्ड्यांचा विल्हेवाट लावा, रस्ते चांगले करावा आणि नागरिकांना सुरक्षित करावा, ही विनंती आणि हे निवेदन शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही दिलं. जर 7 दिवसात नाशिक रोड उड्डाणपुलाचे जर खड्डे बुजवण्यात आले नाही, तर तीव्र आंदोलन नाशिक प्रभाग क्रमांक 19 नागरिकांच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी करण्यात येईल. आज प्रभाग 19 सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं नाशिक रोड विभागीय कार्यालयात मॅडमची आज भेट घेण्यात आली आहे. आणि भेटीचं कारण असं आहे की ज्या प्रभाग क्रमांक 19 मधील उड्डाणपूल असेल, प्रभाग क्रमांक मधील सर्व समस्या असतील, खड्डे असतील, या संदर्भात आपण त्यांना निवेदन देण्यात आलंय. निवेदन द्यायचं कारण एवढंच आहे की त्यांना आम्ही एकच सांगितलं की तुम्हाला 7 दिवसाची मुदत आहे. 7 दिवसात जर हे कामे आणि उड्डाणपुलावर जर खड्डे जर त्वरित बुजवले नाही, तर आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलमध्ये तुम्हाला आंदोलन करून दाखवू. नागरिकांच्या वतीनं, पूर्ण प्रभागाच्या वतीनं 2 ते 3 हजार लोक घेऊन तिथं उभे राहू. ही मॅडमला मी आजच आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना सांगितलं आहे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक.